नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अख्ख्या बटाट्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत। आता या ठिकाणी मी बारीक छोटे छोटे असे अख्खे बटाटे घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याची भाजी बनवायची आहे। चला तर मग आपण आता हे बटाटे आपण आता 5-10 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत मिठाच्या पाण्यामध्ये आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मिठाच्या पाण्यात भिजून धुवून घेऊया आपण। चला तर मग आता हे बटाटे आपण मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेले आहे आणि आता हे बटाटे आपले जेव्हा भिजतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। आणि आता यामध्ये मी काय काय टाकणार आहे ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आता या ठिकाणी मी लसूण, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर। आता हे आपल्याला मिक्सरला लावून याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। चला मग आपण आता याचा ठेचा बनवून घेऊया। आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि ठेचा बनवूया। अगदी टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते आणि सर्वांना मुलं असो किंवा वयस्कर व्यक्ती सर्वांना आवडणारी ही भाजी आहे। आता आपण याचा ठेचा बनवून घेतलेला आहे। आता आपला ठेचा पण रेडी झाला आहे। अजून त्यामध्ये मी काही मसाले टाकणार आहे, तर तुम्ही पुढे बघा। आता यामध्ये मी कोणते कोणते मसाले टाकणार आहे अजून। आता आपण यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि आता हे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। चला आता आपण हे आता भाजून घेऊया। आता हे आपले भाजून झालेले आहेत। आता आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे। आता मिक्सरला लावून आपण याची पावडर बनवून घेऊया। हा मसाला टाकल्यामुळे अगदी टेस्ट छान येते भाजीला, अगदी वेगळी चव लागते। आपली रोज तेच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, मग कधी आपण अशी वेगळ्या प्रकारची भाजी करून खाल्ली तर आपल्याला टेस्ट पण छान लागते। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण याची पावडर बनवून घेऊ। आता आपली ही आपण पावडर बनवलेली आहे। आता ही पावडर तुम्ही बनवून स्टोर पण करून ठेवू शकता। ती आपण जेव्हा लागेल तेव्हा 1 चमचा भाजीमध्ये टाकू शकता। तर चला आता आपली पावडरही बनवून झालेली आहे आणि आता आपण बटाटे स्वच्छ धुवून कोरडे पण करून घेतलेले आहे। आता काय करायचं, आपण बटाट्याला 1 काटा चमचा घ्यायचा आणि त्या काट्या चमच्याने आपण पूर्ण सर्व बटाट्यांना होल पाडायचे आहेत। की होल पाडल्यामुळे ते बटाट्याचे जे आपण जी ग्रेव्ही बनवतो ती आतपर्यंत मुरली जाते, त्यामुळे बटाट्याला आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत। आता मी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे आणि या कुकरमध्ये 1 पळी तेल टाकलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊया। आता या फोडणीमध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे। आता बनवलेला ठेचा आपण त्यामध्ये टाकलेला आहे। आता व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता यामध्ये मी काही मसाले टाकले आहेत। यात कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग टाकला आहे आणि आता यामध्ये बटाटे टाकून आपण 2 मिनिट परतून घेऊया। आता हे बटाटे आपण व्यवस्थित असे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यात पटकन पाणी टाकायचं, कारण मसाले जळू शकतात, त्यामुळे याच्यात अगोदर थोडंसं पाणी टाकायचं आणि सर्व बटाटे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे बटाटे आपण मिक्स केलेले आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे। आता तुम्हाला जेवढी पातळ घट्ट लागते त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आता आपण पाणी ॲड केलं आहे आणि आता यामध्ये आपण 1 चमचा ती पावडर टाकून घेऊया। आपण जी पावडर केलेली आहे मसाल्यांची ती 1 चमचाभर टाकलेली आहे आणि आपल्याला यामध्ये 2 चमचे शेंगदाणा कूट टाकून घ्यायचा आहे। 2 चमचे शेंगदाणा कूट टाकलेला आहे आणि पुन्हा हे सर्व चमच्याने आपण एकजीव करून घेऊया। आणि आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये आणि कुकरला झाकण लावून फक्त त्याची एकच शिट्टी आपल्याला होऊ द्यायची आहे। आणि शिट्टी जरी नाही केली तरी चालेल, कारण कुकरच्या ह्याच्यात वाफ भरली तरी हे बटाटे शिजले जातात।
तर बघा मैत्रिणींनो, आपलं आता ही भाजी रेडी झालेली आहे. मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. अगदी टेस्टी आणि दिसायला पण अगदी छान अशी ही भाजी दिसते. तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.